नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यापाशी 5 एकर जमीन विकण्यासाठी आलेली आहे. ही जमीन माळ्याच्या बाजूला असून काळी पूर्णपैकी नसून थोडी इटकरी कलरची जमीन आहे. ह्या जमिनीचे भाव आज आपल्याला सांगणार आहे. हे जमिनीमध्ये पीक आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते. ही जमीन राहण्यासाठी नाही तर फक्त शेतीसाठी उपयोग येणारी आहे. चला आता ह्या जमिनीचे भाव आपल्याला सांगणार आहे. ही 5 एकर जमीन आपल्याला विकण्यासाठी आलेली आहे. ह्या जमिनीचे भाव आपण पाहणार आहोत. ही जमीन पुण्यापासून काही किलोमीटर लांब असलेली फिरंगुटहून 12 किलोमीटर लांब असलेल्या ठिकाणावर ही जमीन विकण्यासाठी आलेली आहे. ही जमीन माळ्याच्या भकीला असून तिथं पाणी लागण्याची शक्यता असते, कारण ती जमीन माळ्याच्या साईडला जास्त उंचवर नसताना माळ्याच्या बाजूला आहे. त्या ठिकाणी ही शेतीमध्ये लाल मातीची जमीन आहे, जिथं आपण शेती करू शकता, तिथं चांगले पीक घेऊ शकतात. ह्या जमिनीचा भाव आपल्याला सांगला जातो 12 ते 13 प्रति लाख एकर. पण इथं काही आपण निगोशिएशन करू शकता, जेणेकरून आपल्याला 10 लाख प्रति एकरपर्यंत मिळू शकते. ही जमीन शेती करण्यासाठी खूप चांगली आहे. ह्या जमिनीची गुणवत्ता चांगली आहे. ह्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पीक घेता येतात, जसे कापूस झाले, भुईमूग झाले. ह्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पीक येऊ शकतो. ही जमीन पूर्णपैकी काळी नसून लाल मातीची आहे. ह्या जमिनीमध्ये ढोंडे आहेत, छोटे छोटे ढोंडे आपल्याला बघायला दिसते. त्यामुळे ह्या जमिनीचा भाव 20-25 लाख रुपये प्रति एकर नसून ह्या जमिनीचा भाव फक्त 12 ते 13 लाख रुपये प्रति एकर असा भाव सांगितला गेला आहे. ही जमीन घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. जर ही जमीन आपल्यापर्यंत पोहोचायची असेल या घ्यायची असेल तर आपल्याला ह्या जमिनीची पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. ही जमीन पुण्यापासून काही अंतरावर आहे. याचा अर्थ असा आहे की ही पुण्याच्या खूप जवळ नाही. पुण्यापासून एक कमीत कमी फिरंगुटपासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर जमीन आहे. ही शेती करण्यासाठी जमीन उपयोगी ठरते. ह्या जमिनीमध्ये कुठलेच प्लॉटिंग, घर, बिझनेस केला जाऊ शकत नाही, कारण ही खूप दूर आहे. ही फक्त माळ्याच्या साईडला आहे. ह्या माळ्याच्या साईडला शेतीसाठी उपयोगी पडू शकते. हे एनएच्या अंडरखाली ही जमीन येत नाही. इथं कुठलं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. जर आपल्याला शेती करण्यासाठी जमीन पाहिजे असेल तर ही जमीन खूप चांगली आहे. जमिनीमध्ये बोर या विहीर पाडून पाणी लागायचे चान्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत, कारण ही जमीन माळ्याच्या खालच्या बाजूस आहे. ह्या जमिनीमध्ये पिकं बी खूप चांगले घेऊ शकतात आपण. ही जमीन 12 ते 13 लाख प्रति एकरनं विकल्या जाणार आहे आणि लवकरात लवकर हे जमिनीचे मालक ही जमीन विकणार आहेत हे आम्हाला सांगितलेले आहे. जी जमीन घेण्यासाठी आपल्याला जमीन पूर्ण पाहावी लागेल. ही लाल मातीची जमीन आहे, त्याच्यामध्ये थोडी काळी माती मिक्स आहे, ज्यामुळे तिचा भाव इतर जमिनीपेक्षा कमी आहे. आणि ही जमीन पुणे शहरापासून दूर बी असल्यामुळे हिचा भाव कमी पडतो इतर जमिनीपेक्षा. ह्या जमिनीमध्ये आपल्याला पीक भरपूर काही घेऊ शकतात. भुईमूग झालं, पुन्हा हरभरा झालं, गहू झालं, हे चांगल्या प्रकारे पिके घेऊ शकतात. इथं पाण्याची सुविधा ह्या जमिनीमध्ये नाही. जर तुम्ही जमिनीमध्ये विहीर या बोर पाडली तर तुम्हाला चांगलं पाणी मिळू शकते. त्या पाण्यावर तुम्ही काही जमिनीमध्ये पेरू शकतात. तुम्ही फळं बगीचा करू शकतात, आंब्याचे या चिकूचा बगीचा करू शकतात, किंवा आपण डाळिंबाचा बगीचा करून असे अनेक उद्योग ह्या जमिनीवर केल्या जाऊ शकतात. जर आपल्याला जमिनीमध्ये इंटरेस्टेड असाल तर आमच्या व्हिडिओशी कनेक्ट राहा, जे तुम्हाला आम्हाला माहिती देता येईल. ह्या जमिनीचा भाव 12 ते 13 लाख प्रति एकरनं विकल्या जाणार आहे असे सांगितलेले आहे. जर ह्या जमिनीमध्ये इंटरेस्ट असेल तर आम्ही तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये ह्या जमिनीची कधी विकणार याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. ही जमीन फक्त 12 ते 13 लाख रुपये प्रति एकरने विकल्या जाणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काही कमी जास्त करताही येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर.